आभाळातल्या त्या सप्तरंगी कमानीखाली मोराला बेभान होऊन नाचावंसं वाटतं. ते इंद्रधनुष्य हे काही नेहमी दिसत नाही. ते दिसतं अगदी कधीतरी, खास वेळेला. अशा वेळेला काहीतरी नवीन पाहण्याचा, अभिनव अनुभवण्याचा जो आनंद आपल्याला होतो, त्यानं आपलं मन हरखून जातं. आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. आम्ही बांधलेल्या इमारतींचंही तसंच आहे. त्या असतातच अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या, अभिनव, अगदी खास. काय विचारता? आमची ओळख अभिनव आणि रेनबो ग्रुप. आम्ही हळुवारपणे तुमच्या परिवाराच्या गृहस्वप्नात प्रवेश करतो आणि अगदी नाजूकपणे ते प्रत्यक्षातही उतरवतो. मोठमोठ्या IT कंपन्या, प्रचंड मॉल्स, झगमगणारे मल्टीप्लेक्स आणि आभाळ कोरणारे प्रचंड मल्टीस्टोर्ड मनोरे. खरोखर भारत जगातली महासत्ता बनणार आहे याचं मनाला दिपवून टाकणारं प्रतीक म्हणजे पुण्याचं हे बदललेलं जगद्व्याळ रूप. तुम्ही देखील पाहिलं असेलच ना. आणि मग आपलंही पुण्यात एखादं टुमदार घर असावं असं वाटण्यात काय वावगंय. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय काहीतरी खास. तुमच्या मनातलं ते घर, वर्षानुवर्ष मनाच्या एका हळव्या कप्प्यात जपलेलं. कारण त्याच वास्तूवर फुलणार असतात तुमच्या परिवाराच्या उद्याच्या आशा. नमस्कार. कधी कधी एखाद्या वर्णावर क्षणभर विसावून आजवरची वाटचाल डोळे भरून न्याहाळली तर खरोखरच आनंदाने, अभिमानाने ऊर भरून येतो. हजारो राबणाऱ्या हातांच्या सहकार्याने 5 दशलक्ष स्क्वेअर फूट इतकं विस्तीर्ण क्षेत्र आमच्याकडनं बांधून झालं. तुमच्यासारखे तब्बल 5,000 ग्राहक आम्ही कायमचे जोडले. कारण एकच, आमच्याकडे एकदा तुम्ही आलात की तुमचं काम संपलं आणि संबंध संपले असं होत नाही, तर ती नव्या ऋणानुबंधांची सुरुवात असते. तुमचं काम करत असताना तुमचे 2 पैसे वाचावे हाच प्रयत्न असतो आमचा. आपल्याकडची एक जुनी पद्धत आपणा सगळ्यांना माहिती आहे. एखादा पाहुणा जेवायला आला की त्याने पोट भरून तर जेवावेच, पण आगाराचे 2 जास्त घास खावे, अगदी तृप्त होऊन जावे असाच आपला प्रयत्न असतो. आम्ही अगदी असंच करतो. आता तपशिलाच्या जंजाळात न अडकता आम्ही अचूकपणानं ग्राहकांच्या गरजांचा वेध घेतो बरं का. आणि मग आकाराला येतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि पर्यावरणाशी सुरेखपणे जुळवून घेणाऱ्या दर्जेदार गृहरचना. कारण कुठल्याही परिस्थितीत दर्जा राखणं हा आमचा दृढ संकल्प आहे. पेबल्स 2 पुण्याच्या बावधन परिसरातला अत्यंत वाजत गाजत तयार असलेला आमचा एक यशस्वी प्रकल्प. आता बावधन हे एका बाजूला पुण्याच्या औंध, कोथरूड सारख्या तर दुसऱ्या बाजूला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, हिंजवडीचं IT पार्क यांना अगदी जवळ असणारं महत्वाचं निवासी उपनगर म्हणून उदयाला येत आहे. हिरव्यागार वनराईनं या मुळातच टुमदार असणाऱ्या हिरव्यागार उपनगराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त करून दिलंय. आता पुण्यात वस्ती करू इच्छिणाऱ्यांची पहिली पसंती मिळतीये ती अर्थातच बावधनला. इथून हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, बँक, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स सगळं अगदी जवळ आहे. हिरव्याकंच हिरवळीतून वळणावळणांनी धावणाऱ्या पाऊलवाटा, सगळ्या प्रकारच्या खेळांच्या अद्ययावत सोयी, त्याचबरोबर पार्टी लॉन्स, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, MP हॉल या सगळ्या सुविधा देखील. डिझाईन, प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शनच्या दर्जाबद्दल तर 100% खात्री. आणि हो, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारं इथलं संकुल हे तर या प्रकल्पाचं खास वैशिष्ट्य. खरोखर या प्रकल्पाच्या आखणीत उत्तुंगपणाबरोबरच निसर्गाशी जवळीक साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो तुमच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. आणि आता पेबल्स 2 याच्याच धर्तीवर आम्ही साकारतोय उससे भी बढिया असा एक प्रकल्प आणि तोही त्याच परिसरात. हो, पेबल्स 3. इथल्या उत्तुंग मनोऱ्यावरून आसपासच्या हिरव्यागार टेकड्या न्याहाळताना, पावसाळ्यात हिरव्या रंगाची नुसती लयलूट अनुभवताना तुम्हाला कदाचित परदेशात परत जावंसच वाटलं नाही तर त्यात नवल मुळीच मानू नका.
आता आमच्या या दुसऱ्या प्रकल्पाबद्दल थोडं बोलूया. वटवृक्ष खास ज्येष्ठांसाठी घडवलेलं निवासी संकुल. इथे असेल सायंकाळच्या सोनेरी प्रकाशात आपली आवडती जुनी गाणी मनसोक्त ऐकत, एखादं छानसं पुस्तक वाचत रमणार आपलं गाव, आपला प्रकल्प. किंवा मग वहिनी आपल्या अहोंबरोबर एखादी छोटीशी रपेट मारून या असं म्हणणारी आपली माणसं. या संकुलात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संध्याकाळ स्वास्थ्याची, सुख समाधानाची आणि आनंदानं परिपूर्ण जावी अशीच आमची इच्छा आहे. इथे आहे जेवणाची मेस, 24 तास नर्स असणारं क्लिनिक, डॉक्टर ऑन कॉल, आप्तांसाठी गेस्ट रूम, जिम्नॅशियम, योगा आणि बरंच काही. आणि हो, हे सगळं शहराच्या अगदी जवळ. तेव्हा आमच्या या वटवृक्षाच्या छायेत तुम्हाला एक सुंदर, सुरक्षित, जिव्हाळ्यानं ओथंबलेलं असं एक आयुष्य लाभेल यात शंका नाही. आपणास ज्यावेळेस आम्ही घर देतो त्यावेळेस मनात एकच विचार असतो की बुवा आम्ही हे घर आपल्यासाठी बांधतोय का माझ्यासाठी बांधत असताना मला काय काय अडचणी असतील त्या मला कव्हर करायच्या आहेत. त्या अडचणी मी तुम्हाला येणार नाही पुढे भविष्यात, त्याचा विचार करून मी घर नेहमी बांधत असतो. त्यात आपण उजेड, पाऊस, पाणी, हवा याचा विचार करूनच त्या तिघांचा सहयोग करून आपल्या घराची रचना केलेली असते. वास्तुविशारदाकडून आम्ही हट्टाने त्याच्या मागे लागून ह्या सर्व गोष्टी त्यात इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून घरात आल्यानंतर प्रसन्न राहता येईल, प्रसन्न वातावरण राहील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो.